मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. मित्रांनो, तुम्ही एसटी बसने प्रवास करत आहात आणि अचानक गर्दीत कोणीतरी तुमचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून जातो आणि काही वेळातच तुमच्या खात्यातून 1,00,000 रुपये गायब होतात. तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या एटीएम कार्डावरून एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी जातात तेव्हा लक्षात येतं आजचा हा व्हिडिओ प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीसाठी आहे, अत्यंत महत्वाचा आहे. एक घडलेली वास्तविक घटना मी सांगतो. एक व्यक्ती सिल्लोड पासून ते छत्रपती संभाजीनगरच्या एसटी बसने प्रवास करत असतो. बसमध्ये चढताना अचानक एका व्यक्तीने त्याच्या हातातील मोबाईल बसमध्ये चढता चढता हिसकावून घेतला आणि पळून गेला. त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये बँकिंगचे ऍप्स आहेत, जसं की फोन पे असेल, गुगल पे, UPI ऍप्स आहेत आणि ह्या सगळ्यांचे पासवर्ड मोबाईलात सेव्ह आहेत. पासवर्ड थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बँकेच्या खात्यातील 1,50,000 रुपये रकमेपैकी तब्बल 1,00,000 रुपये ट्रान्सफर झाले आहेत. तो घाबरला आणि लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दिली. तर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं, कारण ही जी चोरी आहे ही साधी चोरी नाही, सायबर गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा आहे. म्हणून तात्काळ सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करण्यात आली. संबंधित त्याच व्यक्तीचं 50,000 रुपये शिल्लक असलेलं बँकेचं अकाउंट गोठवण्यात आलं, फ्रीज करण्यात आलं. म्हणजे ट्रान्झॅक्शन ट्रेल त्याची शोधण्यात आली. मित्रांनो, जर तुमचा मोबाईल चोरी झाला किंवा सायबर फ्रॉड झाला तर सर्वात आधी घाबरू नका, लगेच काही स्टेप घ्या. लगेच एका मिनिटात. स्टेप नंबर 1, बँक हेल्पलाईनला फोन लावा. ताबडतोब UPI आणि नेट बँकिंग बंद करा. स्टेप 2, 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरला कॉल करा. ही भारत सरकारची सायबर फ्रॉड एजन्सी हेल्पलाईन आहे आणि जितक्या लवकर तक्रार करता येईल तितक्या लवकर तक्रार करा, कारण जितक्या लवकर तक्रार कराल तितक्या लवकर हे जे रक्कम आहे ते होल्ड होण्याची शक्यता जास्त वाढते. आता स्टेप क्रमांक 3, सायबर गव्हर्नमेंटच्या ऑनलाईन पोर्टलवर जा आणि तिथे जाऊन कंप्लेंट करा. त्याच्यानंतर जवळचं पोलीस स्टेशन आहे तिथे जा, FIR द्या आणि सिम ब्लॉक करा. आता तुम्हाला प्रश्न पडला की हे सगळं केल्यावर पैसे परत मिळू शकतात का गेलेले? तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पैसे परत मिळतील का? तर याचे उत्तर काही वेळा हो आहे. जर तक्रार तात्काळ केली असेल, ट्रान्झॅक्शन ट्रेस झाला असेल, पैसे पुढच्या खात्यात होल्ड झाले असतील आणि ते खातं आपल्या जवळपासचं असेल तर रिकव्हरी होण्याची शक्यता वाढते. म्हणून उशीर करू नका. सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करणारा व्यक्ती हा हरियाणा साईडचा असल्यामुळे त्याचे गेलेले 1,00,000 रुपये मिळण्यास अडचणी आल्या, परंतु त्याच्याच खात्यात 50,000 रुपये जे शिल्लक होते त्याचं फ्रीज झालेलं गोठवलेलं खात्यातून मिळण्याचे आदेश फुलंब्री प्रथम न्यायालयानं केलं होतं. सायबर फ्रॉड मध्ये प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. तुम्ही अशा परिस्थितीत पोलीस स्टेशनला गेले तक्रार करण्यासाठी की तिथं तुम्हाला याबाबतची सगळी माहिती मिळते. मित्रांनो, आज मोबाईल म्हणजे फक्त फोन राहिलेला नाही. तुमचा फोन म्हणजे बँक झालाय, वॅलेट झालाय, आयडेंटिटी झाली तुमची, पर्सनल डेटा सगळं बनलाय. म्हणून मोबाईल सुरक्षित ठेवा. बँकिंग पासवर्ड जे आहे ते सेव्ह त्याच्यातच करू नका. ज्या अननोन लिंक्स आहेत त्या टाळा आणि फ्रॉड झाला तर लगेच ऍक्शन घ्या. मित्रांनो, मी एक हात जोडून विनंती करणार आहे की दररोज अनेक फोन, मेसेज, कायदेशीर अडचणी घेऊन लोक माझ्याशी संपर्क करतात. मला फार वैताग येतो, परंतु मनातून इच्छा असते की प्रत्येकाला वेळ द्यावा, प्रत्येकाचं दुःख ऐकावं आणि योग्य कायदेशीर सल्ला देऊन त्यांना मार्गदर्शन करावं. पण कोर्टाची कामं, केसची डायरी, येण्या जाण्याचा प्रवास आणि वेळेची मर्यादा याच्यामुळे प्रत्येकाला मोफत फोनवर सल्ला देणे शक्य होत नाही. ज्यांना कायदेशीर सविस्तर सल्ला हवा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर फोन पे किंवा गुगल पे 500 रुपये करायचे. कन्सल्टिंग फीस पेमेंट स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा आहे आणि अपॉइंटमेंट निश्चित करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला वेळ देऊन शांतपणे कायदेशीर सल्ला दिला जाईल. कृपया याला गैरसमज मानू नका, कारण न्याय देण्यासाठी वेळ आणि अभ्यास याची जबाबदारी लागते. कायद्याचं ज्ञान म्हणजे स्वतःचं संरक्षण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.